दरम्यान या सर्व घडामोडींवर विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी काय विश्लेषण केलंय बघूया. सध्याची चर्चा सुरू आहे. एका ठाकरे गटातील खासदार वेगळा गट तयार करून शिवसेनेत सामील होईल अशी चर्चा सुरू आहे. आणि या सर्व गोष्टीची चर्चा करण्याबरोबर आपल्याला अनंत कळसे जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आज तुम्ही भेट घेतलेली एकनाथ शिंदेची, भेटीचं कारण काय आहे? नाही, मी भेट वगैरे घेतलेली नाही. मी इकडे आलो होतो, फक्त योगायोगाने आपलं हे झालं, भेट झाली. तर यामध्ये पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये अशा स्पष्ट तरतुदी आहे. पॅरा 4मध्ये जर संसदीय पक्ष आणि मूळ राजकीय पक्षामध्ये जर फूट पडली आणि त्यातले 2/3 सदस्य जर बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केला आणि तो गट तो पक्ष त्यांनी दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन केला तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं आणि ते अपात्र होऊ शकत नाही, अशा स्पष्ट तरतुदी आहे. आणि आता नुकतंच उदाहरण द्यायचं म्हणजे ममता बॅनर्जीचं पश्चिम बंगालचं उदाहरण आहे. त्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये 58 पैकी 20 पैकी 18 सदस्य काहीतरी त्यांनी वेगळा गट स्थापन करून ते त्रिपुरा कुठली पक्ष आहे, नॅशनलिस्ट पक्ष वगैरे, त्यामध्ये ते विलीन झालेलं आहे. तर ही तरतूद त्याच्यामध्ये सुद्धा आहे या पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये. तर यामध्ये आता असं दिसतंय की 9 पैकी 7 सदस्य काहीतरी वेगळा गट स्थापन करत आहेत आणि ते दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जे होतील विलीन नंतर, ही प्रक्रिया पूर्ण झाली तर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन होऊ शकत नाही. नक्की एकंदरीत ठाकरे गटांचं अशी चर्चा सुरू आहे की 7 जण बाहेर पडतायत, वेगळा गट करतात, तर ते होऊ शकतं म्हणजे प्रॅक्टिकली? हे होऊ शकतं, प्रॅक्टिकली होऊ शकतं, पण त्यांना विलीन व्हावं लागेल ते कुठेतरी. आणि असले हे प्रकरण आपल्या महाराष्ट्राचे शिवसेनेच्या बाबतीत किंवा NCPच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अजूनही प्रलंबित आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अजून निर्णय दिलेला नाही आणि तो निर्णय लवकर यावा अशी माझी एक घटनेचा अभ्यासक म्हणून अपेक्षा आहे. घटनेची तुम्ही अभ्यास आहात, आज नंदनवरती भेट झाली, त्यात अशी चर्चा सुरू झाली काय, असं काय का? नाही, त्याचा यांचा काही संबंध नाही. धन्यवाद. कळसेजी होते, यांनी सांगितलेलं आहे का जर ठाकरे गटाची अशी चर्चा सुरू असेल आणि जर 7 जण जात असतील तर नक्कीच तो गट स्थापन होऊ शकतो आणि त्यांचं पदही जाऊ शकत नाही, त्यांचा जो खासदारकी आहे ती जाऊ शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आता पुढे कोणती रणनीती होतात, ऑपरेशन टायगर सक्सेस होतं का शिवसेनेचं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नरसिंगसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.